उषा मॅडम मला खूप टेन्शन आलंय हो. किती वेळ झाला हे कसं होणार सगळं होणार का व्यवस्थित सारखं धस्स होतंय शांत व्हा. श्वास नाही घेताय तुम्ही बस शांत व्हा. एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. असं काय करताय? एवढा मोठा पुरस्कार सोहळा म्हटलं की असे छोटे मोठे बदल होत राहतात. छोटे मोठे बदल आहेत का? हे कमाल करताय तुम्ही. चेतना भट येणार होत्या प्रमुख पाहुणे म्हणून आता त्या कुठेतरी निघून गेल्या आहेत. अचानक आता प्रसाद खांडेकर येणार आहेत. छोटे मोठे बदल आहेत काय? काय कमाल करताय? नाही हो पण नशीब ते तयार झाले यायला. इथे होते पुण्यात म्हणून. मग प्रयोग होता त्यांचा नाटकाचा. त्यानं विनंती केली या बाबा तयार झाले. चांगला माणूस आहे प्रसाद खांडेकर. पण आहेत कुठे ते? कार्यक्रम सुरू करायचा. पम्या आणायला गेलाय त्यांना. आता कधी येणार आहे मग? पम्या काय चाललंय? पम्या काय झालं? त्यांचं चाललं नाही खरंच तुमची चूक नाहीये. मी काय सांगू तुम्हाला. नमस्कार. व्हेरी मच हो. मी खरंच सांगतो तुम्हाला. मी मनापासून मी आय लव्ह यू हो. खरंच सांगतो. नाही मी मनापासून सांगतो. तुम्ही इथे आल्यात मला माझं टेन्शन हलकं केलं होतं तुम्ही. अहो हरकत नाही. मी इथेच होतो त्यामुळे काही हरकत नाही. नाही खूप मोठं लागतो त्यासाठी. तर काय सांगू तुम्हाला. एखाद्या सेलिब्रिटी जाणार असेल आणि त्याचं कॅन्सल झाल्यावर त्याच्या जागी स्वतः जाणं यासाठी खूप मोठं तुमच्या छातीत आहे हो. हे कफ नाही मोठं मन आहे तुमच्याकडे. आहेच मोठं म्हणजे आहे ते आहे म्हणजे खरंच आहे. थँक्यू व्हेरी मच. बघा ना चेतना मॅडमला पुरस्कार जाहीर केला होता केव्हाचा. 3 महिने झाले अख्ख्या कार्यक्रमाची तयारी करतोय आम्ही. 3.5 महिने करतोय. नाही तर काय. आणि अचानक म्हणाले जमणार नाही. असं चालतं का? चेतना येणारच होती म्हणजे तिचं सगळं ठरलेलं. पण काल तिची साताऱ्यात एक सुपारी होती. बघा हे असं करतात सुपारीसाठी. नाही ऐकून घ्या. त्या सुपारीमध्ये इव्हेंटमध्ये ती प्रेक्षकांना माकड करून दाखवताना स्टेजवरनं पडली. सुपारी करताना माकड करून दाखवतात. हा म्हणजे एकाच वेळी तिचा हात आणि शेपटी दोन्ही तुटले. एक हात असा ठेवतात आणि शेपटी अशी करतात. ते दोन्ही हात त्यांचे तुटले. फ्रॅक्चर झाली. पण कमालच आहे. सेलिब्रिटींचं कमालच आहे. माकड म्हणजे नवलच आहे. मी कधी पाहिलं नाहीये. म्हणजे आपण चेतनाच्या माकडावर गप्पा मारायला नाही आलो नाही. ते आपण सुरू करूया. सो ती आता हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून ती येऊ शकत नाही. हा बरोबर आहे ना. हात फ्रॅक्चर झाला पुरस्कार कसा घेणार म्हणून आल्या नसतील त्या. हा कोण आहे? याला वर यायला देऊ नका. दाबून टाका जागेच. हो हा कार्यकर्ता आहे आमचा. पम्या नको ना हे करू. पण पम्या बॅनरचं काय झालं? काय झालं ईशा मॅडम? हे मला चालणार नाही. बॅनरचं काय झालं? काय झालं? अरे ये डांगे तू पण काय कोपऱ्यात लिहित बसतो रे. पाठव ना. मागे आहेत काय पोरं? ये अरे फिरवा ना बॅनर फिरवा ना. वावा हे मागेच आहे. मागेच केलेला आहे बॅनर. हो असंच आहे का? जाऊ दे. सावकाश घ्या. नाही घाबरू नका. ते सवयीचे नाही. हो हा ते सरा सांगितलं हे काय? हे जरा हे काय केलंय? थोडी गडबड झाली. माफ करा. थोडी नाही ही थोडी नाही आहे गडबड. ही खूप गडबड केली तुम्ही. हे काय कुठला बॅनर आहे? चेतना मॅडम येणार होत्या ना म्हणून असं झालं. आणि तो आमचा डिझायनर आहे ना त्याचं टायमिंग उत्तम आहे हो. बरोबर कार्यक्रम असला की गावाला जातो. मग ऐनवेळी कोण सगळे बदल करून देणार म्हणून आम्ही याला काय म्हटलं त्याच चित्रावर यांचा फोटो लाव. त्यांनी केलं ते. वेळ नव्हता ना तेवढा म्हणून पटपट झालं जरा. पण अख्खा फोटो लावा ना. हे कसं आहे ते? ठीक आहे जाऊ दे. नाही ते थोडस समजून घ्या. आता काही हरकत नाही. ऍडजस्ट कराल का? एक मिनिट. हे काय लिहिलंय? महाराष्ट्राची लाडकी प्रसाद खांडेकर. महाराष्ट्राची लाडकी. पम्या इथे. हा सर बोला. काय घोळ केलायस मला सांग बघ. काय घोळ केलायस? तुम्ही काय बोललेलं सर? जिथे जिथे चेतना आहे तिथे प्रसाद खांडेकर टाका. अरे हो आपण टाकलेलं आहे. अरे पण हे लाडकी लिहिलंय ना बाळा. लाडकीचं काय होतं? पण आहेत ना महाराष्ट्राची लाडकी. येडाय का हो जरा. अरे
महाराष्ट्राचे लाडके प्रसाद खांडेकर असं असेल ना? जाऊ दे प्लीज ना. चिडू नका. ऐका माफ जरा करा. प्लीज तुम्ही चिडू नका. घाई झालेला आहे, आम्हाला वेळही मिळाला नाही. विचारा ईशा मॅडम ना. चुकून झालंय, माफ करा. हे काढून टाका प्लीज. ऍडजस्ट करा ना थोडं. थोडं हा बॅनर बघून हसतायत. अहो नाही हसत आहे तुम्ही, बसा तर खरं ना. नाही हे हो. कसं एवढं गोरे हे नाही चला ऐका ना, कार्यक्रम जाऊ द्या सुरू ना, करा. चल, adjust चल, करा चल. थोडं. थोडं ऍडजस्ट माफ करा. करा. काही कोणी बघत नाही. हो, चला हो. चला चला या. माफ करा. एकदा सुंदर संगीत द्या. स्वागतम सुस्वागतम. हे काय? हे थोडं वर्किंग केलेलं आहे. तुम्हाला वाटतंय वर्क होतं? करा करा. स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सूत्रसंचालक समीर चौघुले. आणि मी ईशा कवितके तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते पिंटू मामा कला गौरव पुरस्कार 2024 मध्ये. एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. ज्येष्ठ नाट्य अभ्यासक आणि नाट्य उपासक पिंटू मामा हे फार मोठे कलाकार होते, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या स्मरणार्थ आपण नेहमीच एका विनोदी कलाकाराला हा पुरस्कार देतो आणि आज ते सौभाग्य लाभलेलं आहे प्रसाद ताई खांडेकर यांना. चुकले इथे. हा काय चुकलं का? तुम्ही प्रसाद ताई बोललात. ओ हो नाही, प्रसाद ताई बोललात तुम्ही. सॉरी, चेतना ताईंचं तोंडात बसलं होतं. ते बदला. प्रसाद दादा, प्रसाद पशा काही बोला, प्रसाद ताई नाही चालणार. माफ करा, आम्ही सुधारतो. माफ करा. सुधारतो. तर प्रसाद जीनची जीनची घेतलेला आहे. प्रसाद जीनची ची अशी वेगळी काय? करा. प्रसाद जींची अशी काय वेगळी ओळख करून देणार मी आता? वा. जी राहते सगळ्यांच्या मनामनात ती प्रसाद खांडेकर. जी माकडुड्या मारते टणाटणा ती प्रसाद खांडेकर. तुम्ही सांगा हे जुळतंय का? तुम्हीच सांगा. नाही तुम्हीच सांगा. ऐका ना. जी राहते मना प्रसाद खांडेकर हे जुळतंय? खांडेकर इथे कोणालाही कळत नाहीये, हे कोणी बघत. चेतनाच्या जागी ते फक्त माझं नाव घेत. हो मान्य आहे मला, पण इथे कोणीही बघत नाहीये. स्टेजवर काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं ना की त्यांना चालतं. तुम्ही बसा. ऐकत हे पाया पडतो बाबा तुमच्या खरं. इथून प्लीज बसा तिकडे, हे करू नका. कुठे अडकलो? तर मंडळी, आज अवतरलेली आहे हास्य जत्रेची अप्सरा. हास्य जत्रेची अप्सरा. नाही हे आज अवसरलेली आहे, अवसरलेला आहे हास्य जत्रेचा हा पसारा. हा पसारा, हा साबारा. चौगले खूप इन्सल्टिंग होत. नाही मी करतो, ऍडजस्ट करतो. माफ करा. यांची ओळख करून घ्यायची म्हटली तर त्यांच्या लहानपणीच जावं लागेल. खरंय, मुळात ती कबड्डीपटू. कबड्डीपट्टू? अरे आम्ही चेतना होती कबड्डीपट्टू. तिचं मला, मी क्रिकेटपट्टू होतो. क्रिकेटपट्टू बोला. ऐन वेळी एवढे बदल नाही करता येणार हो. भाषण त्याच्यावर आहे ना. एवढे करायचे पट्टू सेम आहे. पुढचं बदलतं ना सगळं. adjust कबड्डीच्या करा. जागी क्रिकेट करा. मी का त्यांना समजावायला जाते? नका ना जाऊ, कशाला तोंडाला तोंड लावताय अहो, त्यांच्या? नका, आपलं काय टेन्शन आहे. 1.5 तासात काय आम्ही उभे केलंय आमचं आम्हाला माहितीये. नाही, कृपया नाही. सुरू करा पुढे. तर मुळात ही कबड्डीपटू. हो मी कबड्डीपट्टू बोला. कबड्डी खेळता खेळता कधी अभिनयाने तिला खो दिला आणि तिची आटली बाटली फुटली ते तिलाच कळलं अगदी, नाही. हे काय चाललंय चौगले? हे दुरुस्त करतो मी. रसिका हो, प्रसादजी खांडेकर यांनी अभिनय करता 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 खूप वर्ष काढली, पण या सगळ्या वर्षांमध्ये त्यांच्यातली एक नृत्यांगना मात्र स्वस्थ बसली नाही. रसिका हो, त्यांनी स्वतःची कला जोपासताना भरतनाट्य मंदिर शिकले. भरतनाट्यम असतं ते. भरतनाट्यम मंदिर का शिकेन? आणि मुळात होय, चौगले कबड्डीपट्टू एक वेळ पटेल. मी भरतनाट्यम चुकून किती अजिबात सुंदर. छान. मग आयुष्याच्या एका नाजूक वळणावर यांच्या आयुष्यात आला एक कवी, मंदार चोळकर. हे अति चाललंय. माझ्या आयुष्यात माझी बायको आली, तिचं नाव अल्पा आहे. तेव्हा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही हे ज्यांनी लिहिलं त्या हो, अतिशय सुंदर आणि लोकप्रिय गाणं. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. झिंझिना हो झिंझिना, झिंझिना रे, झिंझिना रे झिंझिना, झिंझिना झिंझिन गाभारा तुझा घेऊन.
हे गाणं मंदार चोळकर यांनी लिहिलंय. हो. त्यांना एकदा ह्याच चालीत ऐकवाल. आधी उंबऱ्यावर मग नंतर गाभार आहेत. झिंजिण्या येईपर्यंत मारतील तुम्हाला. असं का बोलताय जी? नाही, तुम्ही हे सगळ्यांसमोर नका बोला. मी करतोय ना प्रयत्न. मुळात माझ्या बायकोने हे गाणं लिहिलं नाहीये. अल्पा खांडेकर तिचं नाव आहे. ती हाऊस वाईफ आहे. ओके ओके ठीक आहे. कंटिन्यू नका बोलू. चालेल चालेल. हाऊस वाईफ प्रसाद खांडेकर आज आपल्याकडे आलेले आहेत आणि कंटिन्यू पुढे राहू दे. ते नाही हाऊस वाईफ नाही. महाराष्ट्रभरात कधी गोड कधी तिखट प्रसाद खांडेकर हे म्हणून ओळखले चेतनाचं आहे. जातात. हे चेतनाचं वाक्य आहे. कधी गोड कधी यांचं तिखट. वाक्य. चेतना भट. प्रसाद नाही, खांडेकर. सर हा. ते हास्य जत्रेवाले यांना बोलतात ते घ्या. हा ते घ्या. हा, प्रसाद खांडेकर कॉमेडीचा आंबट डेकर. प्रसाद खांडेकर. ऍसिडिटी. तू पित्त ऍसिडिटी तू. प्रसाद तसा आहे. आंबट डेकर आहे मी. नाही पम्या तसं नाहीये ते. प्रसाद खांडेकर कॉमेडीचा डबल डेकर. सर प्रसादजी कृपया चिडू नका. अत्यंत मोठी अशी सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तुम्ही ज्यांच्या बरोबर काही वर्ष घालवलेली आहेत त्या तुम्हाला आता एक कौतुकपर संदेश देणार आहेत. कोणी आलं? ही होय तुमच्या अगदी जवळची ती व्यक्ती आहे. ती इथे उपस्थित राहू शकलेली नाही पण व्हिडिओद्वारे त्यांनी त्यांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तुम्हाला फार आनंद होईल. ही एक सरप्राईज होती तुमच्यासाठी. हे असं काहीतरी. हो येस. तुम्ही नक्की तुमचा राग विसरून जाल आता. खूप आवडतील. कृपया एव्ही प्लीज. येस. नमस्कार, मी स्मिता ढमढुसके, ची वर्ग शिक्षिका. खरं सांगू का, मला ना अजूनही आठवते वर्गात सगळ्यात उठून दिसणारी चुणचुणीत मुलगी. अशा 2 वेण्या घालून असा फ्रॉक हलवत जेव्हा वर्गात यायची ना, मला ना खरंच वाटलं नव्हतं की पोरगी इतकी मोठी होऊन अशी मोठी सेलिब्रिटी वगैरे होईल. त्याचा एक किस्सा मला आठवतोय. एकदा नाक टोचून वर्गात आली होती आणि बाप रे एवढी रडत होती. मी शेवटी तिला सांगितलं, शांत हो बाळा, शांत हो. बंद करा ते. हे नाहीयेत माझे. तुमच्या शिक्षिका आहे. माझ्या शिक्षिका नाही. तर चेतना ढमढुसके फंबू माझं कोणी नव्हतं असं. आणि काय बाई मी नाक टोचून 2 वेण्या घालून फ्रॉक घालून जायचं. 2 वेण्या. हे इतके महत्प्रयासाने आले. 2 वेण्या कधी बांधू मी. नाही सर हे तुमच्यासाठी नाहीच आहे. ते चेतना मॅडम साठीच होतं. ते एडिट करून आम्ही मध्ये प्रसाद खांडेकर टाकलेला आहे. त्याला लास्ट मोमेंटला कार्यकर्ता केला. नाही. असं काय त्याला शांत बसवा. हो हे शांत. हे मला माहिती आहे. प्लीज. कळलं? माफ करा. शांतपणा करता. आणि 1 मिनिट, त्यांचं तो एव्ही चालू असताना मध्ये मध्ये कोण पुचकलंय? कोण आहे ते? ओळखा बघू कोण आहे. मी आहे. मॅच झाला की नाही आवाज त्या ताईंचा. आमच्या सरांना सगळ्यांचे हुबेहूब आवाज काढताय. ते ताईनं जरी कळलं नाही की हा आवाज मी कधी हे बोलले एवढं तर उभं. गप्प बस. खड्ड्यात गेला तुमचं 16 आणि काय फालतू राहिलं. आल्यापासून चेतनाच्या जागी फक्त माझं नाव चिपकवलंय तुम्ही. जरा चेंजेस करता येत नाही? अरे पण चिडायला काय झालं, थोडंसं ऍडजस्ट करा ना तुम्ही. मानपण करतोय नाही आम्ही तरी किती करणार आता. काही माणसाच आहोत ना आम्ही. 1.5 तास काय राबतोय आमचं. आम्हाला माहितीये. काय माहिती का तुम्हाला काय मी केलेलं आहे. तिकडे 12 सुवासिनी आहेत. त्यांना तुमची ओटी भरायची. मी त्यांना रोखून ठेवले. झालंच का माझी ओटी भरायची वेळ लागलाय का? मला नाही थांबायचे. अरे तेच म्हटलं मी. मला नाही थांबायचंय. ऐका ना सर, तेवढं एक माकड करून जा ना. पोरग उभे आहेत सगळे. माकड करायचं ना.